नमस्कार, मी प्रीतम सुधीर शहा, संचालक रिलायन्स एज्युकेअर. सर्व विद्यार्थी आणि पालकांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व कन्सल्टन्सीमध्ये आज 11/8 म्हणजे 11 ऑगस्ट रोजी सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी यूट्यूबच्या माध्यमातून किंवा सर्व कन्सल्टंटच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑल इंडिया काउन्सिलबद्दल सगळी माहिती घेतली असेल किंवा येणाऱ्या स्टेट काउन्सिलिंगबद्दल माहिती घेतली असेल. आता मी फारसं तुम्हाला त्यामध्ये न नेता आता आपल्यासमोरचा पुढचा आठवडा येणार आहे, जो महत्त्वाचा निर्णायक आठवडा असणार आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती देतो. की जी मुलं बॉर्डरवर आहेत, उदाहरणार्थ एखादं मेरिट एखाद्या 580ला क्लोज होत असेल, कोण 585ला असेल, कोण 575 असेल, जे बॉर्डर लाईनवर आहेत त्यांच्यासाठी थोडंसं विचार करायचं आहे की कशा पद्धतीने फॉर्म भरावा, ही गोष्ट वेगळी झाली. पण जे त्याच्यापेक्षा फार कमी मार्कला आहेत, पण ज्याला MBBSला किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी ह्या राऊंडच्या गुंतागुंतीमध्ये न पडता आपल्याला IQ कोट्यामधनं, मॅनेजमेंट कोट्यामधनं किंवा UP असेल, राजस्थान असेल, तेलंगणा असेल, पाँडिचेरी असेल, चेन्नई असेल, अशा ठिकाणी आपण डीम युनिव्हर्सिटी किंवा मॅनेजमेंटच्या माध्यमातून मेडिकलला कसे प्रवेश घेऊ शकतो यासाठी आमच्याशी संपर्क साधावा. तशाच पद्धतीनं इंजिनिअरिंगचे ॲडमिशन चालू झालेले आहेत. ज्या मुलांना CETला कमी मार्क असतील किंवा GEला कमी मार्क असतील, पण त्यांना एक चांगलं उत्कृष्ट इंजिनियर बनायचं आहे, CS सारखी, AI सारखी किंवा मेकॅनिकल असेल, केमिकल असेल, अशा ब्रँचेस घ्यायच्या आहेत, अशा दिवसा आमच्या कन्सल्टन्सीमध्ये संपर्क साधावा. खाली माझा नंबर दिलेला आहे, त्याला तुम्ही मला फोन करून माझी वेळ घेऊन तुम्ही मला निश्चित भेटायला येऊ शकता. ज्या ठिकाणी मी उपलब्ध असेल, ज्या ऑफिसला, त्या ऑफिसला मी तुम्हाला जसं जवळ पडेल तसं भेटायला बोलवतो. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गरजूपर्यंत पाठवा, अशी तुम्हाला नम्र विनंती. नमस्कार.